की पाण्याच्या संदर्भात तुम्ही गावामध्ये जे नियोजन केलं, परंतु आता सरकारद्वारे किंवा ग्रामपंचायतद्वारे जिल्हा परिषदद्वारे पाण्याचं नियोजन करा, पाणी वाया जाऊ नका, पाणी काटकसरीने वापरा, अशा प्रकारचा संदेश सरकार, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, महानगरपालिका प्रत्येक जबाबदार व्यक्तीपर्यंत सांगत असतात, माहिती देत असतात. पेपरद्वारे, बातम्याद्वारे आणि समाज माध्यमाद्वारे हे लोकांपर्यंत पोहोचवलं जाते की पाण्याचं काटकसरी नियोजन करा, पाणी वाया जाऊ देऊ नये. पण 30 वर्षापूर्वी हा दूरदृष्टिकोन तुम्ही पाहून कशा प्रकारे पाणी बचत किंवा पाणी वाया जाणार नाही, पाण्याचं चांगल्या प्रकारचं नियोजन कसं केलं होतं, हे अजून थोडी माहिती आम्हाला सांगा. ठीक आहे, सगळं आलं ना. पाण्याचा प्रश्न निर्माण झाला, आळाला पाणी कमी, सगळे कमी. मग बोर आमच्या ह्यानं बाप्पा आमदारकडे मागणी केली, आमच्या गावाला पिण्याच्या पाण्यासाठी बोरची सोय पाहिजे. मग त्यांना बोरची सोय करून म्हणजे ते दिली. आसपासच्या परिसरात त्यावेळेस आपल्या पंचक्रोशीमध्ये अशी व्यवस्था बोर होते का किंवा काही पाणी नव्हती? अगोदर सुरुवात आपल्यापासून झाली ना. आपल्या गावात सुरुवात बाहेर होती, मोठ्या गावाला होती, पण आपल्याकडे भागात अगोदर आपल्या गावाला सुरुवात झाली बोरची. 5-6 बोर घेतले. पुन्हा बोरचं पाणी हापसे खराब व्हायचे, मग हापसे बिघडायचे. मग इलेक्ट्रिक मोटर टाकले, इलेक्ट्रिक पंप टाकले. मग पंपावर पाणी मागणी केली, ती पंप शासनाने पंप टाकून दिले आणि मग मोटरवर पाणी दिलं. पुन्हा एक हाऊस बांधला. हाऊस बांधल्यावर तिथं हाऊसावर सगळे भांडणं लागायला लागले पाणी भरायला. मग सगळ्या पाईपलाईन टाकून नळाद्वारे पाणी पुन्हा लोकांना पोहोच केलं, भांडणं मिटली ना. घरोघरी नळाचं पाणी त्या काळात केलं होतं. जिथं नळ कसा असतो ती माहित नव्हता, त्या काळात नळानं पाणी प्रत्येकाला पोहोचलं. पंचक्रोशीमध्ये नळाची घरोघरी नळ व्यवस्था आणि पाणी व्यवस्था लाईट पहिल्या आपल्या गावात परिसरात झाली. आता तुम्ही सांगितलं की पाण्याच्या बाबतीत मी काम हाती घेतलं आणि पाण्याची व्यवस्था गावामध्ये केली. ती पाण्याची व्यवस्था गावामध्ये केली तर तुम्ही सांगितलं की मला पाईपलाईन प्रत्येक घराघरी पोहोचण्याचं काम केली. पाईपलाईन तुम्हाला का करावी लागली किंवा कशामुळे करावी? एका ठिकाणी पाणी भरण्याची ही सगळ्याला या वेळ आली, त्यामुळे भांडणं व्हायला लागली ना. एकमेका तू भरू का मी भरू, मी भरू का तू भरू, की भांडणं. मग त्यांना समजून सांगितलं आपण स्वतः खर्च करू आणि आपापल्या घरी आम्ही नळानं पाणी पोहोचतो करू. तुम्हाला हौदावर यायची गरज नाही, आपल्या घरी पाणी भरता येईल. प्रत्येकाच्या घरी नळ देऊन त्यांना तुमच्या बसविणं, काप बसविणं, लागेल तेवढंच पाणी घेणं आणि काप बंद करणं. तुमचं पाणी भरायचं संपल्यावर काप बंद करणं, हे असं नियोजन केलं होतं. कॉप असण्याची ते घरोघरी जाऊन कॉप बसवायचं कोणी? मीच केलं ना. तुम्ही स्वतः जाऊन लोकांना नळच कळत नव्हता, कनेक्शन कसं घ्यायचं कळत नव्हतं. बरं का, तुटी कशी बसवायची माहित नव्हतं. नळ शहरी सुविधा, नागरी सुविधा ग्रामीण मध्ये आणली होती. नागरी शहरात नळ होते, खेड्यात आणले होते, ती त्या काळात आणली होती. म्हणजे अगदी प्रत्येक घराच्या नळ तुटी लावून सुद्धा काम तुम्ही केले. स्वतः केले. चालू कशी करायचे, बंद कसे करायचे, सगळं अशा प्रकारचे नियोजन केले. बरं ठीक आहे, आता तुम्ही तुटीचा प्रश्न झाला, पण हे पाण्याचं टाइम टेबल किंवा पाण्याचं नियोजन कसं, कुठल्या टायमाला पाणी सोडायचं किंवा ह्याच्याबद्दल तुम्ही कसं कंट्रोल केलं होतं? सकाळी 7 पासून पाणी 7 ते 10. बरं, सकाळचा टाइम आणि संध्याकाळी 6 ते 9. 6 ते 9 हे बघायचं पोत. त्यासाठी शिपाई होता ना, ग्रामपंचायतचा कर्मचारी, काय नाव एकनाथ कोळी, ते बघायचे. त्याच्याकडे दिलं होतं. ते कशा प्रकारे बघायचं? नाही, ते चालू करायचं आणि पाणी सोडायचं. प्रत्येक गल्लीला काप घेऊन, काप होते ना, गल्ली वाईज काप होते. इकडे एक अर्धा तास, इकडे अर्धा तास, इकडे अर्धा तास, असं पाणी नियोजन होतं. आम्ही लहानपणी पुढे बघायचे काप फिरवायचं असं. त्यांच्या लाईटच्या मोठच्या पंपच्या कोळी मामाकडे तुम्ही दिलेले असतात, त्यांनी त्यांच्या टायमाप्रमाणे तुम्ही अशा प्रकारे नियोजन केलं. मध्य वेळेस कोणालाही ती चालू करता येणार नाही किंवा पाणी वाया जाणार नाही, ते परफेक्ट टाइम मध्येच पाणी येणार. प्रत्येक त्यामुळे लोकांची सुविधा जागच्या जागेवर घरोघरी होत होती आणि त्यांच्या सोयीच्या वेळेनुसार अशा प्रकारचं नियोजन पाण्याचं तुम्ही केलं होतं. पाण्याचं नियोजन तुम्ही ज्याप्रमाणे सांगितलं किंवा आपल्या गावात मी 5-6 बोर घेतले, नेमकं लोकेशन कुठं होते, कुठल्या ठिकाणी तुम्ही 6 बोर घेतले होते, ते जे आम्हाला महादेव मंदिरापाशी एक आणि त्या हरिजन वस्तीत 2 आणि रस्ते मारुती मंदिराचा समोर 3, त्या आठवडे गल्लीत 4 आणि आपल्या पर्यटन दारापाशी 5 5 बोर घेतले.
5 बोर ते गेले होते हा. तर तुम्ही एकाच बोरून पाईपलाईनची व्यवस्था केली एकाच प्रत्येक बोरून. घरोघरी पाण्याची व्यवस्था झाल्यामुळे प्रत्येकाचा पाण्याचा प्रश्न मिटला होता. पाण्याचं नियोजन करताना तुम्ही 2 टाइम पाणी चालू केलं असं सांगितलं. 2 टाइमची गरज तुम्हाला का वाटली की एक टाइमवर ग्रामीण भाग असल्यामुळे शेतीची कामं असायची लोकांना. मग शेतीची कामं सकाळी पाणी वरून जायचं, पाणी आलेलं त्याचा उपयोग करायचा आणि शेतात जायचं. शेतात मग दिवसभर शेतात केलं, संध्याकाळी आली की पाण्याची गरज लागायची. मग संध्याकाळी जोडायची. मग शेती व्यवसाय असल्यामुळं दिवसभर खेड्यात माणसं राहत नव्हती ना. मग सकाळ संध्याकाळ पाण्याची गरज लागायची त्यांना. त्या वेळात काय हाऊस नव्हते, टाक्या नव्हत्या, काय पाणी साठवण नव्हती, रानाचं पाणी बरोबर रान त्यामुळं तेवढं भरलं की पुन्हा मग ते संध्याकाळी ओढायचं. मग संध्याकाळी आणि गरज लागायची पाण्याची. स्टोरेज नसल्यामुळे व्यवस्था चांगली प्रॉपर नसल्यामुळे 2 टायमाची गरज लागत होती. 2 टायमाची गरज अगदी लोकांच्या सोयीप्रमाणे वेळ तुम्ही ठरवून कारण स्टोरेज नव्हतं ना. बरोबर टाक्या नव्हत्या, काहीच नव्हतं. आता बरीचशी तुम्ही काम गावासाठी केली. त्याचा तलावाचं सांगितलं त्या तलावाचा फायदा आपल्या पुढे काय झाला का काय? रेग्युलेशनमुळे गावाला पिण्याच्या पाण्याची सोय बरीच आहे ना. म्हणजे पाणी पाझरणं गावात गावाच्या वरच्या बाजूला तलाव आहे ना. बरोबर. त्यामुळे खाली पाणी गावात पाणी राहायला लागलं. बोरला यायला लागला, विहिरीला बोरला त्यामुळे पाणी टिकलं. आणि ती एक वर्ष किती वर कोणत्या साली आवर्षण पडलं होतं. 5-6 गावाला आपण टँकरद्वारे आपल्या गावातून पाणी जात होतो. बरोबर 6 गावाला टँकर भरायचे त्या बोरनं ग्रामपंचायत 5-6 गावाला टँकरनं पाणी पुरवठा आपल्या गावाने केला. पाझर तलावाचा एवढा फरक 6 गावाला पाणी पुरवठा केला आपल्या. बरोबर म्हणजे खूप उपयोगी ठरलं ते काम. उपयोगी ठरलं.